नमस्कार मंडळी. स्वराज्य वक्ता अकादमी प्रेझेंट नेता कट्टा या विशेष कट्ट्यामध्ये आज आपले गेस्ट आहेत सन्माननीय माजी आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र सुभाषजी ढोटे साहेब, जे काँग्रेसचे मोठे लीडर म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात आणि ज्यांच्या नावाने चंद्रपूरचं राजकारण हे फिरतं असं व्यक्तिमत्व म्हणजे सुभाषभाऊ ढोटे हे आज आपल्यासोबत जोडले आहेत. नमस्कार भाऊ. नमस्कार. भाऊ, माझा पहिलाच प्रश्न असा आहे तुम्हाला की एकंदरीत तुमची लहानपण किंवा बालपण कसं काय राहिलं आहे? म्हणजे बालपणात कसं आहे की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं. मग बाळ हे पाळण्यातच राजकीय आहे असं वाटत होतं का वडिलांना, की तुमचं एकंदरीत बालपण कसं काय? नाही, बालपण म्हणजे आमच्या घरामध्ये सुरुवातीपासूनच राजकारण आहे. हो. माझा जन्म 51 सालचा आहे, 51-52 सालचा. माझे वडील 1952 साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा राजुरा नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष झाले. त्यानंतर 57 साली माझे वडील राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार झाले. 1952 साली राजुरा विधानसभा क्षेत्र हे तेलंगणामध्ये होतं, म्हणजे हैदराबाद राज्यामध्ये होतं. आणि 57 साली हे औरंगाबाद म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये गेलं. मग जेव्हा भाषावर प्रांतता झाली तेव्हा राजुरा हे जवळपास 1960-61 साली महाराष्ट्रामध्ये सम्मिलित झालं. पण वडील आमदार असल्यामुळे राजकारणाचं चहलपहल होती, त्यामुळे कुठतरी आमचे सुद्धा पाय हे म्हणजे हळूहळू राजकारण दिशेने वळत होते. सर, जेव्हा तुमचे वडील आमदार होते तेव्हा तुम्ही कुठल्या वर्षाला होते किंवा मग तुमचा जन्म एकंदरीत आणि वडिलांची आमदारकी? नाही, वडील आमदार असताना मी जवळपास 6-7 वर्षाचाच होतो मी, आणि वडील वारले तेव्हा मी 11 वर्षाचा होतो. अच्छा. आणि पण नंतर 62 साली आमचे काकाच आमदार झाले. त्यामुळे घरामध्ये राजकारण हे कायमच होतं. एकंदरीत तुम्ही शाळेमध्ये शिक्षक जेव्हा शाळेमध्ये जायचे तेव्हा एक आमदारांचा मुलगा किंवा मग यांचे काका आमदार आहेत, हा एक वेगळा हे होतं की कॉमन तुम्ही राहायचे? नाही, असं काही त्या काळामध्ये असं काही नव्हतं, काही आमदार बिमदार असं काही विशेष असं प्राऊडी म्हणा किंवा प्रोटोकॉल म्हणा असं काही तेव्हा नव्हतं. सर्वसाधारण मुलासारखेच आम्ही वावरत होतो. आमदाराचा मुलगा किंवा असं काही कधीही आम्ही असं शो केला नाही किंवा आम्ही असं दाखवलं नाही. एक सर्वसाधारण मनुष्य म्हणून मी शिक्षण घेतलं. आणि वडील लहानपणीच वारले असल्यामुळे शेवटी राजकारणामध्ये कमी जास्त होत असतात. परंतु मी सुरुवातीला नागपूरला शिकलो. मग माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी पुन्हा चंद्रपूर जनता महाविद्यालयामध्ये. नागपूरला कुठले शिक्षण चालू होतं? नागपूरला मी प्री युनिव्हर्सिटी सायन्स मध्ये सेंट फ्रान्सिस डी सेल्स कॉलेज SFS कॉलेजमध्ये मी 70 ला ऍडमिशन घेतली होती. पण तिथं मला माझी तब्येत बिघडली, टायफॉइड झाला. मग मी परत आलो. तेव्हा 12वी वर्ग नव्हतं, तेव्हा प्री युनिव्हर्सिटी होती. मग प्री युनिव्हर्सिटी मध्ये मी जनता कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली आणि मग BA पार्ट 1 मग मी जनता कॉलेजमधून केलं. जेव्हा BA पार्ट 1 मध्ये होतो तेव्हा मी जनता महाविद्यालयाचा छात्र संघाचा अध्यक्ष झालो. अच्छा, म्हणजे तुमचे एकंदरीत राजकीय सुरुवातच महाविद्यालयीन जीवनातून झाली. आणि सर, मग महाविद्यालयातून जीवनातून सुरुवात करत असताना त्यावेळेस पक्ष म्हणून काँग्रेस मजबूत होता, पण एकीकडे दुसरीकडे अनेक पक्ष निर्माण झालेले होते त्या दशकामध्ये, किंवा एकंदरीत आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे पक्ष होते. तर मग तेव्हा काँग्रेसच निवडावं असं का वाटलं? तेव्हा काँग्रेसशिवाय दुसरे पक्ष काही आम्हाला दिसत नव्हते. चंद्रपूर जिल्ह्याचं जर राजकारण पाहिलं तर चंद्रपूर आणि गडचिरोली हा एकत्र जिल्हा होता. आणि काँग्रेस विरुद्ध राजे विश्वेश्वरराव महाराज, म्हणजे त्याची नाग विदर्भ आंदोलन समिती, BJP किंवा जनता दल वगैरे हे काही कुठंच नव्हतं. नाग विदर्भ आंदोलन समिती म्हणजे अहिरीचं घराणं आणि काँग्रेस म्हणजे काँग्रेस, असा तो काळ होता. आणि माझे काका आमदार होते. मग माझे मामा 70 साली मंत्री झाले, दादासाहेब देवतळे.
त्यामुळे माझे मामा मंत्री काका आमदार, तर त्यामुळे आता मी चंद्रपूरमध्ये एक म्हणजे माझं एक नेतृत्व समजा चंद्रपूर जिल्ह्यात शहरामध्ये मी एक असा म्हणजे एक चमकता सितारासारखा होतो मी. म्हणजे एकंदरीत राजकीय तुम्हाला पार्श्वभूमी लाभली असल्यामुळे, काँग्रेसचीच पार्श्वभूमी असल्यामुळे तुम्ही त्याच पक्षामध्ये सक्रिय झालात आणि समोर राजकारणाला सुरुवात केली. सर, माझा दुसरा प्रश्न असा आहे की महाविद्यालयीन जीवनात काम करत असताना विद्यार्थ्यांचे असे कुठले काम आहेत की जे तुमच्या एका याच्यावर म्हणजे एक कामगिरी तुम्ही करून दाखवली, असा एखादी किस्सा आहेत का? असे अनेक किस्से आहेत. जनता कॉलेजमध्ये आम्ही काम करत असताना तिथं त्यावेळेस जनता कॉलेजमध्ये प्रायव्हेट मॅनेजमेंट नव्हती, तेव्हा शासकीय रिसिव्हर होता तेव्हा. तर रिसिव्हरशी आणि प्राध्यापकाशी नेहमी आमचे भांडणं होत असे. वर्गापासून भांडणं, बेंचापासून भांडणं, फॅकल्टी टीचर मिळण्यासाठी भांडणं, आम्हाला छात्र संघाला निधी मिळाला पाहिजे यासाठी भांडणं. अच्छा, म्हणजे सोशल गॅदरिंग चांगली झाली पाहिजे. सोशल गॅदरिंग त्या काळात आम्ही चांगली केली. नट्या आणत होतो आपण त्या काळामध्ये. त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं वातावरण आणि निर्माण झालं आणि त्याचा मला चांगली लोकप्रियता लाभली. अच्छा, एकंदरीत म्हणजे सांगायचं झालं तर तुम्ही तुमच्या राजकीय जीवनामध्ये मुद्दे कसे मांडायचे, एकंदरीत प्रश्न कसे खेचायचे आणि योग्य त्याच्यावर अंमलबजावणी कशी करायची हे तिथंच शिकलात राजकारणामध्ये. तर सर, मग त्यामधून तुम्ही समोर जात असताना मग अनेक लोकांचं म्हणजे तुम्हाला प्रसिद्धी लाभली, तुम्ही एक नेतृत्व म्हणून पुढे आलात. मग त्याच्यानंतरची निवडणूक कुठली लढवली सर? मग निवडणुकीचं काय झालं की 77-78 पर्यंत काँग्रेस, रेड्डी काँग्रेस असं काँग्रेस होतं. मग 19 साली पुन्हा काँग्रेस दुभंगली. काँग्रेस दुभंगल्यानंतर आमच्यापुढे सुद्धा प्रश्न निर्माण झाला. परंतु इंदिरा गांधीला जेव्हा बीजेपीच्या गव्हर्नमेंटने, जनता दलाच्या गव्हर्नमेंटने अटक केली, त्यावेळेस चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फार मोठं आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये मी सक्रिय सहभाग घेतला. आम्हाला दिवसभर जेलमध्ये सुद्धा नेऊन बसण्यात आलं आणि ते आंदोलन पुरे देशभरात झालं असल्यामुळे इंदिराजीला सकाळी अटक केली, संध्याकाळी त्यांना सोडून द्यावं लागलं. तर त्या काळामध्ये मग आम्ही इंदिराजीच्या नेतृत्वावर काम करत होतो. अच्छा, म्हणजे तुम्ही आय काँग्रेसमध्ये होतो. परंतु सन 1900 मध्ये जिल्हा परिषद जेव्हा निवडणूक लढली तेव्हा मला इंदिरा काँग्रेसनी आणि कोणीच तिकीट न दिल्यामुळे मी अपक्ष निवडणूक लढली. अच्छा, जिल्हा परिषद मध्ये मी निवडून आलो. अच्छा, म्हणजे अपक्ष राहून तुम्ही निवडून आलो. बरं सर, इथं थोडंच हे करू आपण की मग ते अपक्ष तुम्ही निवडणूक जेव्हा लढली तेव्हा तुमचं वय वर्ष काय होतं? त्या वर्ष 27 वर्ष. 27 वर्षामध्ये तुम्ही अपक्ष इंडिपेंडेंट जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि जिंकली देखील. मग एवढं मोठं काँग्रेसचं बलाढ्य तुमच्या समोर हे असताना, विरोधक असताना, तेव्हा आपण ते अपक्ष म्हटलं ते आपण विरोधकच समजू, आणि एकंदरीत तुम्ही काँग्रेसमध्ये काम करत असताना तुम्ही काँग्रेसच्याच लोकांच्या विरोधात जाऊन इंडिपेंडेंट फॉर्म भरला आणि ती निवडणूक जिल्हा परिषदची तुम्ही लढले. आता ते निवडणूक जिल्हा परिषदची तुम्ही लढत असताना मग काय काय अडचण निर्माण झाल्या, तेव्हाच्या राजकारणाचं म्हणजे निवडणुका कशा होत्या ना आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये प्रचंड तफावत असेल, तर मग तेव्हाचा अनुभव काय राहिला? तेव्हाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये पंजाबमध्ये 2 गट होते, जबरदस्त 2 गट होते. त्या 2 गटामध्ये एवढे भांडणं झाले की त्यांचे चिन्ह एकामेकाला सीज झाले. अच्छा. आणि राजुऱ्यामध्ये मग आम्ही अपक्ष निवडणूक लढली. मग काही ग्रुप होता त्यावेळेस, विश्वराव महाराजचा वेगळा ग्रुप होता. नाविसचे काही 12-11-12 लोक निवडून आले. जनता दलाचे काही लोक निवडून आले. बीजेपीचे फक्त 1 का 2 लोक निवडून आले. आणि आमचा जो ग्रुप होता त्याच्यामध्ये गायवासरू आणि आम्ही इंडिपेंडेंट, आधी गायवासरू काँग्रेसचं चिन्ह, असं एक 12-15 लोकांचा एक ग्रुप बनला जिल्हा परिषदमध्ये. आणि एक पुलोच सारखं म्हणून आम्ही, जसं त्या शरद पवारनं पुलोचं शासन आणलं होतं, पुलोच सारखीच आम्ही जिल्हा परिषद निर्माण केली. आणि मग अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती, मला सभापतीचा मान मिळाला. परंतु लवकरच आम्ही 6 महिन्यामध्ये आमचा ग्रुप पूर्ण काँग्रेसमध्ये विलीन केला आणि मग नाविसच्या अध्यक्षावर विश्वास थोडा आणला आणि काँग्रेसचा अध्यक्ष बनवला. त्यावेळेस मी जरी अध्यक्ष काँग्रेसचा असला होता तरी मी सभापती पदावर मी कायम होतो. अच्छा, म्हणजे तेव्हा तुमचं खातं कुठलं होतं? सभापती, कृषी व पशुसंवर्धन.
कृषी व संवर्धन म्हणजे तुम्ही कृषी क्षेत्रामध्ये पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये आग्रही होते आणि एकंदरीत विद्यार्थी चळवळीमधून पुढे आले. मग सर हे निवडणूक लढवत असताना अडचणी कुठल्या भासल्या, म्हणजे जेणेकरून म्हणजे काय राजकारण झालं, म्हणजे एकंदरीत शॉर्ट मध्ये सांगायचं असतं काय सांगा? नाही, त्या निवडणुकीमध्ये काही अडचणी बिडचणी काही भासल्या नाही, कारण शेवटी कसं असते की विद्यार्थी जीवनातून निघालो आणि जेव्हा निवडणूक लढवली चिन्ह घेतलं आणि फिरायला लागलो. तेव्हा चिन्ह काय होतं? मग चिन्ह छत्री होती. छत्री होतं, म्हणजे छत्री घेऊन तुम्ही निवडणूक लढवली. फिरायला लागलो, लोक बिलकुल पूर्ण तरुण पोरं माझ्या मागे फिरत होते. तरुणाचा उत्साह होता आणि पंजाबचं एवढं मोठं वलय असताना सुद्धा पंजाबला पराभूत करून मी निवडणूक जिंकलो. छत्री क्रमांक किती होता तेव्हा बॅलेटवर, म्हणजे आपण बॅलेटवर तेव्हा गेला शब्द. अच्छा सर, मग त्यानंतर तुम्ही जिल्हा परिषदची निवडणूक लढवली, तेव्हा चंद्रपूर जिल्हा त्या दशकामध्ये आणि गडचिरोली जिल्हा एकत्र होता, तेव्हा विभाजन झालं नव्हतं. मग एवढा मोठ्या जिल्ह्यामध्ये तुम्ही काम करत असताना, अध्यक्ष म्हणून काम करत असताना काय काय म्हणजे तुमच्या हातून कुठले कामगिरी झालेत किंवा कसं काय राहिलं ते तो कार्यकाळ? नाही, एकत्रित जिल्हा असल्यामुळे आम्हाला फार दूर दूरचे दौरे करावे लागत होते. शिरोंजा सारख्या ठिकाणी मी जात होतो, तिथले कार्यक्रम अटेंड करत होतो. इकडे गडचिरोली सारख्या ठिकाणी, कुरखेडा सारख्या ठिकाणी, धानोरा सारख्या ठिकाणी, भामरागड सारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी मी जात होतो. मी तरुण आणि यंग असल्यामुळे जिल्हा परिषद सदस्यामध्ये सुद्धा मी फार लोकप्रिय होतो. अनेक जिल्हा परिषद सदस्य मला चाहत होते आणि सगळे अधिकारी, विशेषतः IAS ऑफिसर जे CO आणि कलेक्टर होते, त्याच्यामध्ये मी एक ग्रॅज्युएट आणि तरुण असा सभापती असल्यामुळे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष काही दिवस असल्यामुळे कलेक्टर पासून तर CO पर्यंत मला एकदम म्हणजे माझे त्यांच्याशी असे खेळीमेळीचे संबंध राहत होते. अच्छा, त्यामुळे मला कुठलेही माझे कामं थांबत नव्हते. म्हणजे एकंदरीत तुमच्याकडे समस्या आली की ती सुटल्या जाते लगेच. आणि जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा दोन्ही जिल्हे एकत्र होते आणि तेवढा मोठ्या जिल्ह्याचा कारभार तुम्ही त्या काळात सांभाळला. अच्छा सर, मग त्यानंतर असं वाटलं का तुम्हाला की आता आपण जिल्हा परिषदचा अध्यक्ष आहेत, आणि जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हटलं तर राज्यमंत्री पदाचा माणूस आहे, त्याला म्हणजे एकंदरीत ते सगळं व्यवस्था शासनाने केलेली आहे आणि संपूर्ण जिल्ह्याचा तो एक शासक आहे. तर मग अशा याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं की तेव्हा आपण विधानसभा लढवली पाहिजे आणि इथं गेलं पाहिजे विधान भवनामध्ये, कारण की तुम्हाला प्रश्न मांडायचे होते मतदारसंघाचे. त्यावेळेस आमदारापेक्षा जिल्हा परिषद जास्त महत्व होतं. अच्छा, त्यामुळे आमदार त्यावेळेस होण्याचा काही विषय नव्हता. 1982 पर्यंत आम्ही जिल्हा परिषदमध्ये होतो आणि 80 ला निवडणूक झाली. मी जिल्हा परिषद असताना डॉक्टर श्रीकांत जिचकर हे GAD खात्याचे मंत्री होते. आणि जिचकर साहेबांनी मंत्री असताना त्यांनी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आणि जिल्हा परिषद पदाधिकाऱ्याला एवढी अशी लिबर्टी दिली होती की जिल्हा परिषदचा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे ते काम करत होते. विशेषतः आमदाराच्या म्हणण्याला एवढं काही महत्व राहत नव्हतं. परंतु नंतर मग हळूहळू मग जिल्हा परिषदचं महत्व कमी होत गेलं आणि आमदारकीचं महत्व वाढत गेलं. परंतु मग आमच्या मतदारसंघामध्ये आमचेच पक्षाचे प्रभाकरराव मामुलकर हे आमदार झाले. आम्ही त्यांच्या सोबत काम करत होतो. ते 80 ला आमदार झाले, 85 ला आमदार झाले आणि 85 पर्यंत ते आमदार होते. मग जनता दलाच्या लाटेमध्ये वामनराव चटप आमदार झाले. तरी आम्ही काँग्रेस पक्षाचं काम करत होतो. काँग्रेस पक्ष आम्ही कधी सोडला नाही आणि काँग्रेसच्या विचारधारेवर आम्ही काम करत आलो. अच्छा सर, मग हे करत असताना तुम्ही जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते, त्यानंतर तुम्ही विधानसभे म्हणजे ज्यांनी लढवली महाकुलकर त्यांच्या सोबत होते, म्हणजे आणि त्यानंतर तुम्ही अनेक वेळा मामुलकर तर त्याच्यानंतर अनेक पक्षांना तुम्ही तिकीट सुद्धा मागितली आहे पक्षाला, काँग्रेसला. तर मग ते तिकीट मागण्याचा संघर्ष काय होता सर? नाही, मी 80, 85, 90 साली काही तिकीट मागितली नाही. 90 ला जेव्हा पक्ष पराभूत झाला, मामुलकर जेव्हा पराभूत झाले, तेव्हा आमदार कोण झाले? तेव्हा वामनराव चटप हे आमदार. वामनराव चटप ते शेतकरी संघटनेचे असल्यामुळे त्यांचा काही काँग्रेसशी संबंध नव्हता. काँग्रेससाठी जागा रिक्त झाली होती. मग 95 ला मी तिकीट मागितली. 95 ला मला आशा होती की मला तिकीट मिळेल, परंतु त्यावेळेस नरसिंहराव साहेब प्रधानमंत्री होते. त्यांनी आणि शांताराम पोटदुखे साहेबांनी पुन्हा एकदा मामुलकरांना संधी दिली आणि मामुलकरांना संधी दिल्यानंतर मामुलकरांचंच पुन्हा आम्ही काम केलं. पण त्यावरही मामुलकर त्यावेळेसही पुन्हा पराभूत झाले आणि मग पराभूत झाल्यानंतर पुन्हा चटप साहेब निवडून आले. मग
98-99 ला पुन्हा काँग्रेस, राज्याची काँग्रेस दुभंगली. अच्छा. शरद पवार साहेबांनी वेगळा पक्ष काढला. त्यावेळेस मी राज्य सहकारी बँकेमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करत होतो. सर एक सेकंद, तेव्हा तुम्ही तिकीट मागितली होती 95ला. 95ला तुम्हाला पक्षाने तिकीट दिली नाही. 99 मध्ये राष्ट्रवादी फुटली. 99 मध्ये ज्या अर्थी राष्ट्रवादी फुटली तेव्हा असं वाटलं का की काँग्रेसने आपल्याला तिकीट नाही नाकारली, पण आता शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तिथून काही ऑफर आली का तेव्हा, किंवा तुम्हाला जावं असं वाटलं का तेव्हा? 95 ते 98 पर्यंत मी राज्य सहकारी बँकेचा उपाध्यक्ष होतो. माझे अध्यक्ष विष्णुअण्णा पाटील, वसंतदादा पाटलाचे पुतणे हे माझे अध्यक्ष होते. 99 ला पुन्हा राज्य सहकारी बँकेची निवडणूक झाली. त्यानंतर मी पुन्हा संचालक झालो आणि त्यावेळेस बँकेचे अध्यक्ष अजितदादा पवार झाले. अच्छा. अजितदादा पवार झाले असताना त्यांनी जवळपास विदर्भातला दौरा केला. विदर्भामध्ये दौरा केला असताना तेव्हा एक संघ काँग्रेस होती आणि ते जेव्हा राजुऱ्याला आले, राजुऱ्या माझ्या घरी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळेस जिल्ह्याचे सारे नेते, शांताराम पोटदुखे, नरेश पुगलिया, वामनराव गड्डवार, हे सारे नेते माझ्या घरी आले. पत्रकारांनी त्यांना प्रश्न उपस्थित केला की आता राजुऱ्या विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाची दावेदारी राहणार. अजितदादांनी माझ्याकडे उंगली निर्देश करून, तुम्हाला दिसत नाही का उमेदवार बसलेले आहेत. परंतु मग दादा मुंबईला गेले आणि 10 जूनला पवार साहेबांनी विदेशीच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्षातून बहिर्गमन केलं आणि आपला यस काँग्रेस नावाचा वेगळा पक्ष काढला. मला पण विचारणा झाली. मला विचार झाल्यानंतर तुम्ही साहेबांनी तुम्हाला निमंत्रण दिलं, आलं पाहिजे. मी त्यांना हो म्हटलं. परंतु आमच्या राजुऱ्यामध्ये आणि राजुरा कोरपा जी होती त्यावेळेस एकच तालुका होता, निवडणुका काहीतरी सुरू होत्या. मग मी त्यांना वेळ मागितला. मग काँग्रेसचे अनेक नेते माझ्यापाशी आले. त्यांनी सांगितलं की बाई यावेळेस तिकीट तुम्हालाच मिळेल, तुम्ही काही पक्ष सोडून जाऊ नका. तरी पवार साहेब तुमचे संबंध काही जरी असले तर मी शेवटी जिल्ह्याचं आणि विधानसभा क्षेत्राचं राजकारण बघून, कारण त्यावेळेस पवार साहेबांचा पक्ष म्हणजे या भागामध्ये असा विशेष काही नव्हता आणि मला असं वाटत होतं की येणारं तिकीट मलाच मिळेल आणि आपल्याला आमदारकी मिळेल. त्यामुळे मी काही पवार साहेबांच्या पक्षामध्ये गेलो नाही आणि कुठेतरी आपलं घराणं काँग्रेसशी जुळलेलं आहे, काँग्रेसशी कशाला प्रतारणा करायची, म्हणून मी निर्णय घेतला की काँग्रेसमध्येच राहायचं. मग तेव्हा अजितदादांनी तुम्हाला फोन कॉलद्वारे किंवा पत्राद्वारे कळवलं असेल की या त्यांनी विनंती 2-3दा केली, पण मी मग नंतर दादाला वैयक्तिक भेटून सांगितलं की दादा माझी काही अडचण आहे, त्यामुळे मी काही आपल्या पक्षामध्ये येऊ शकत नाही. परंतु मग खेदानं सांगावं वाटते की 99 ला पण मला काही तिकीट मिळालं नाही. सुदर्शन निमगेला तिकीट मिळाली. मग तेव्हा 99 मध्ये आता आपल्याला तिकीट नाही असं म्हणजे हे का होत होतं सर? कारण की 95 मध्ये तुमची दावेदारी प्रबळ होती. 95 मध्ये 99 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जन्म झाला. अजितदादा तत्पूर्वी अजितदादा आले होते, म्हणजे राष्ट्रवादी बाहेर पडायच्या पहिलं अजितदादा आले होते. त्यांनी तुम्हाला म्हणजे ते सांगितलं होतं की उमेदवार सगळ्यांच्या नेत्यांच्या समोर, आणि हे सगळं झाल्यानंतर अशा घडामोडी झाल्या की नरसिंहरावची सरकार पडली. त्यानंतर ते 97, 96, 95, 96 ला अटल बिहारी वाजपेयीची गव्हर्नमेंट आली. 13 दिवसामध्ये ती गव्हर्नमेंट पडली. मग इंद्रकुमार गुजराल, चंद्रशेखर, देवेगौडा हे 2-3 प्रधानमंत्री होऊन गेले. पुन्हा 98 ला मग त्यावेळेस निवडणुका झाल्या. 98 ला निवडणूक झाल्यानंतर पुन्हा 1 वर्षामध्येच पुन्हा आणखी निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभा एकत्र निवडणूक झाली. एकत्र निवडणुकीमध्ये 98 मध्ये मग पोटदुखे साहेबांनी निवडणूक न लढता पुगलिया निवडणूक लढली. पुगलिया संपूर्ण शरद पवार साहेबांचं नेतृत्व होतं, ते निवडून आले त्यावेळेस. निवडून आल्यानंतर मग 99 मध्ये पुन्हा लोकसभा बरखास्त झाली आणि विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र झाल्या. मग काय झालं की लोकसभाचा उमेदवार जो म्हणेल त्याला प्रायोरिटी थोडीशी होती तिकिटामध्ये. मग त्यांनी एखाद्या वेळेस माझं नाव न सांगता दुसऱ्या उमेदवार नाव सांगितलं, त्यामुळे ते तिकीट त्याला मिळालं. हे असं काय झालं सर? इंटरनल गटबाजी म्हणा किंवा काँग्रेसचं राजकारण म्हणा, पण तेव्हा मला डावललं गेलं, मला तिकीट दिली नाही.
आणि मग थोडस मी राजकारणापासून 99 नंतर मग एकदम तेव्हा 99 मध्ये काँग्रेसकडून तिकीट मिळालं नाही, तर असं वाटलं का त्या क्षणाला राष्ट्रवादीकडून तिकीट घेऊन उभं राहावं? नाही, तेव्हा काही वाटलं नाही. मी काही तेव्हा काँग्रेसमध्ये काही बंडखोरी केली नाही. परंतु आम्ही कोणीच बंडखोरी केली नाही आणि आम्ही काँग्रेस पक्षाचंच काम केलं. आणि तेव्हा काँग्रेसने इथले 2 टर्मचे आमदार भावना चटप यांचा पराभव केला. अच्छा. आणि मग काँग्रेसचा विजय झाला. मग स्टँडिंग आमदार 99 ते 2004 पर्यंत काँग्रेसचे होते. मग 4 मध्ये जेव्हा काँग्रेसचे आमदार होते 99 ते 4, मग तुम्ही म्हणताय की 99 मध्ये तुम्ही राजकारणापासून थोडेसे बाजूला झाले. मग 99 मध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून येत आहेत, 4 पर्यंत तो राहतोय. या पिरियड मध्ये त्या उमेदवारासोबत आणि तुमचं काय रिलेशन राहिलंय? नाही, मग असं काही मी जास्त सक्रिय राजकारण तेव्हा नव्हतो काही. मी एमएससी बँक आणि आपलं काम, सहकार क्षेत्र, जिल्हा मध्यवर्ती बँक, एमएससी बँक आणि आपलं काम यापुरतंच राहत होतो. मी काही राजकारणामध्ये जास्त सक्रिय नव्हतो. आणि मग आमचे भाऊ राष्ट्रवादीमध्ये गेले, अरुण भाऊ. त्यांनी मग अजितदादा आणि पवार साहेबांसोबत काम करायला सुरू केलं. ते नगरपालिकेची निवडणूक लढले आणि नगरपालिकेची निवडणूक, ते जनरल निवडणूक झाली त्यावेळेस, मला वर्ष आठवत नाही, पण त्या जनरल निवडणुकीमध्ये अरुण भाऊ निवडून आले. काँग्रेसच्या उमेदवार त्यांनी पराभव केला आणि मग राजकारण कुठेतरी आमच्या घरातच फिरत राहिलं. मग 99 साली, 2008 साली 26 सकाळचा बॉम्बस्फोट झाला. अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले. अशोक चव्हाण साहेबांचे आमचे मराठवाड्यातील जुने नाते, राजुरा हा नांदेड जिल्ह्याचा भाग होता. शंकरराव चव्हाण साहेब माझ्यापाशी आमच्या घरी अनेकदा येऊन गेले होते. त्या गोष्टी त्यांना आठवण करून दिली मी. आणि मग 2009 साली त्यांनी मला विधानसभेत तिकीट दिली आणि मी भरघोस मताने विजय झालो. मग सर 99 ते 4 आणि 4 ते 9 म्हणजे 99 मध्ये काँग्रेसचे उमेदवार आमदार झाले, 4 मध्ये ते पराभूत झाले, वामनराव चटप आमदार झाले आणि पराभूत उमेदवारांच्या जागी मग तुम्हाला तिकीट दिलं काँग्रेसने. काँग्रेस जागा रिक्त होती ना, रिक्त होती. मग तेव्हा तुम्हाला तिकीट मिळालं 9 मध्ये. म्हणजे तुमच्या एकंदरीत संघर्ष पाहता तो 80च्या दशकापासून 70च्या दशकापासूनचा तो अलीकडे 9 पर्यंतचा म्हणजे आमदारकी पर्यंतचा चालला. आणि आमदार तुम्ही 9 मध्ये प्रथमतः आमदार झाले, ते अशोक चव्हाण साहेब या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत होते. आणि सर मग 9 मध्ये आमदार झाले, ते आमदारकीचे कसं आहेत की आत्ताची निवडणूक आणि त्या काळची निवडणूक हे प्रचंड फरक होता. मीडियाचा वापर कमी होता, तिथं प्रचार यंत्रणा वेगवेगळी होती. तर ती निवडणूक कशी काय राहिली 99 ची तुम्हाला, विधानसभा निवडणूक? 2009 ची सॉरी. ती निवडणूक काय, मला तिकीट मिळालं. जवळपास काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. म्हणजे ज्यांची तिकीट कापल्या गेली ते उभे नाही झाले, परंतु त्यांनी एक वेगळा मनुष्य उभा केला. त्यांनी निवडणूक लढली माझ्या विरोधामध्ये. जवळपास अख्खे अर्धाधिक काँग्रेसचे लोक सुरुवातीला माझ्या विरुद्ध होते. पण हळूहळू मग मी काही नवीन उमेदवार, फॅमिली बॅकग्राऊंड, त्यामुळे हळूहळू काँग्रेस जुळत गेली. आणि तेव्हा अरुण भाऊ आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते, त्यांची राष्ट्रवादीची टीम सोबत होती आणि राष्ट्रवादी तेव्हा काँग्रेसची युती होती. तर त्यांची टीम आणि मग मला हळूहळू लोकांचं प्रोत्साहन मिळत गेलं. एक 8-10 दिवसांमध्येच पूर्ण काँग्रेस युनाइट झाली आणि मी जवळपास 18-19 हजार मतांनी विजय झालो. अच्छा. म्हणजे 18-19 हजार मतांनी तुमचे, म्हणजे तुमचा मुख्य मग शत्रू कोण होता समोरचा? शत्रू माझा बीजेपी नव्हती, शेतकरी संघटना होती. शेतकरी संघटना. म्हणजे वामनराव चटपांना पाडून तुम्ही वामनराव चटप उभे नव्हते, संजय धोटे उभे होते 9 मध्ये. तुम्ही त्यांना पाडून तुम्ही आमदार झाले. आणि सर मग हे आमदारकीचं तिथं पोहोचल्यानंतर विधान भवनामध्ये काय वाटलं की आता आपण इथपर्यंत तर पोहोचलो आहे आमदारकीपर्यंत. मग सर तुमच्या मतदारसंघामध्ये अनेक आदिवासी बहुगोल भाग, ज्योती सारखा आहे, कोरपणा सारख्या भाग आहेत, हे स्लम एरिया आहेत. तर यामध्ये कसं काय मग तुम्ही ते सगळं काय विचार करत होता त्या विधानसभेमध्ये गेल्या? अनेक असे प्रश्न मांडले. अशोक चव्हाण साहेब असताना त्यांनी राजुराला आले होते. त्यांनी राजुराला आल्या 4-5 आमच्या ज्या मागण्या होत्या, विशेषतः मानिंगड किल्ल्याचं संवर्धन करण्याचा विषय होता. त्यानंतर राजुरा बामणी रस्त्यावरचा जो फ्लायओव्हर आहे, तो आता तुम्ही ज्या रस्त्याने आले, तो फ्लायओव्हर निर्मितीचा प्रश्न होता. राजुराचा 100 बेड दवाखाना करण्याचा प्रश्न होता. हे काही 4-5 प्रश्न जे राजुऱ्यामध्ये अमलनाला, डोंगरगाव आणि पाकळी धरणाची
पाणी उंची वाढवून पाणी जास्त साठवून करायचा प्रश्न होता, रस्त्याचे प्रश्न होते. ह्या ज्या काही आम्ही 4-5 मागण्या केल्या, त्या मागण्या त्यांनी अग्रक्रमाने मला प्रोत्साहित करून पुढे करण्याचा प्रयत्न केला. अच्छा, म्हणजे तेव्हा तुम्ही काम करत होते आणि सातत्याने विधानसभेमध्ये तुमच्या मतदारसंघाचे प्रश्न तुम्ही लावून धरले मुख्यमंत्र्यांना, त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. मग तेव्हा ते विधानसभेमध्ये गेल्यानंतर आणखी म्हणजे काय तुमच्या डोक्यामध्ये काय थीम होती पण ते झाली नाही, किंवा काही अडचणी जसं MIDC प्रकल्प असो किंवा तुमच्या मनामध्ये काही असं होतं का? मनामध्ये कितीही काहीतरी असलं तर प्रशासनामध्ये पुष्कळ अडचणी येत असतात ना. आपल्याला वाटते सगळ्या गोष्टी थोडंच आपण करू शकतो काही. अनेक असे प्रशासनामध्ये अडचणी असतात, काही NOC मिळत नाही. आता आमच्या जसं जेवती तालुक्यामध्ये तलावाचा विषय आहे, तलाव एक मंजूर केलं होतं. नितीन राऊसाहेब असताना त्याचं भूमिपूजन पण केलं. म्हणजे ऊर्जा मंत्री नितीन राऊसाहेब जलसंधारण मंत्री होते. अच्छा, जलसंधारण मंत्री. त्यावेळेस त्यांनी उद्घाटन पण केलं. ते तलाव नंतर फॉरेस्टच्या ह्याच्यामुळे अडून गेले. असे अनेक अशा गोष्टी आहे. फॉरेस्ट मध्ये काम वाढले, रस्त्याचे काम वाढले. अच्छा, म्हणजे शासन आणि प्रशासनामध्ये थोडस अडचण निर्माण झाल्यामुळे या गोष्टी, जमिनीचा पट्टे देण्याचा विषय असतील, हे सगळ्या गोष्टी, जो वन हक्क संरक्षण कायदा आलेला 2007चा, त्यामुळे अनेक लोकांना आम्ही पट्टे दिले, काही लोकांना पट्टे देऊ शकलो नाही आणि काही लोकांना पट्टे दिलेले आहे. अच्छा, म्हणजे एकंदरीत तुम्ही राजुरा मतदारसंघामध्ये एक तुम्हाला हाताशी येईल ते प्रश्न तुम्ही मांडत गेले आणि ते सोडवण्याचे अनेक प्रश्न सोडवले, अनेक प्रश्न सोडवणं बाकी राहिले. या तालुक्यामध्ये 4 PSC निर्माण केल्या. या राजुऱ्याचं उपजिल्हा रुग्णालय केलं, गडचांदूर गोंडपिंपरीमध्ये ग्रामीण रुग्णालय केलं. अच्छा, रस्त्याचे प्रश्न मार्गी लावले, पाकडीगुडम धरणाची उंची वाढवण्यासाठी विशेष पॅकेज निर्माण केलं. अंमल नाल्याला एक तुम्ही 9 कोटी रुपये करून चांगल्यापैकी एक सौंदर्यीकरण केलं. त्यामुळे असे जिवती तालुक्यामध्ये रस्त्याचं जाळं विणलं, जवळपास 200 कोटी रुपये खर्च करून आम्ही रस्त्याची निर्मिती केली. त्यामुळे असे जे प्रश्न आहे, जसं मी म्हटलं की PSCचा प्रश्न असेल, उड्डाणपुलाचा प्रश्न असेल, त्यानंतर जलसंधारणामध्ये खूप पुष्कळ कामं केले. आता शेवटी कसं आहे, किती कामं केली तर ते कमीच असतात ना. बरोबर आहे. आणि सर मग त्याच्यानंतर मग 9 मध्ये तुम्ही निवडणूक लढलेत, 9 मध्ये आमदार झाले आणि 14 पर्यंत तुम्ही आमदार होते. पण 14ला सुद्धा परत काँग्रेस पक्षाने तुम्हाला तिकीट रिपीट केलं आणि स्टँडिंग आमदार आणि तिकीट रिपीट केलं तुमचे कामं पाहता. आणि 9 ते 14 मध्ये सरकार सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं होतं, केंद्रातही होतं, राज्यातही होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी इथं आली आणि भारतीय जनता पार्टीने राजुरा मतदारसंघामध्ये सुद्धा उमेदवार दिला. ही निवडणूक तुम्ही लढली आणि या निवडणुकीमध्ये तुमचा पराभव झाला. कारण काय सर? कारण असे आहे की ऍट द 11th आवर काँग्रेसची राष्ट्रवादीची युती तुटली. तशाच प्रकारे बीजेपीची सेनेची युती तुटली. राजुऱ्याची ही सीट परंपरागत सेनेची सीट होती, शिवसेनेची. अच्छा, तर राष्ट्रवादीची काँग्रेसची तुटल्यामुळे राष्ट्रवादीने आपला उमेदवार उभा केला. सेनेची सीट असल्यामुळे सेनेनं बीजेपीने आपला उमेदवार केला उभा. म्हणजे जे आम्हाला राष्ट्रवादीचं पाठबळ मिळालं ते पाठबळ मिळू शकलं नाही. आणि शेवटी 14 मध्ये दिल्लीची निवडणूक झाली, प्रधानमंत्री मोदी विराजमान झाले होते. काही ना काही प्रमाणे मोदी लाट होती, कारण एकदम तिथं 2/3 मेजॉरिटी पार्लमेंटमध्ये मोदी साहेबांची आली, बीजेपीची आली. आणि मग त्यावर सुद्धा मी जवळपास 64,000चं मतदान घेतलं. अच्छा, आणि अवघ्या मी 2001 की 19 मतांना पराभूत झालो. अच्छा अच्छा, मग त्यावेळेस असं वाटत होतं की आपण सेकंड टर्म आमदार होईल? नक्कीच वाटत होतं, कारण मी अवघ्या मतांना पडलो असल्यामुळे मी 14 ते 19 पुन्हा मी काम चालू ठेवलं. मी आमदार म्हणूनच काम करत आलो. अच्छा, आणि मग सर या परिस्थितीमध्ये 14 ते 19 तुम्ही आमदार म्हणून तुमचं आणि भाजपच्या आमदाराचं कोऑर्डिनेशन होतं की नव्हतं, आणि त्याच्यामध्ये तुमचे जे उर्वरित कामं आहेत ते मग कंटिन्यू झाले की रखडले गेले, की तुम्हाला जे काम करायचे होते ते त्यांच्या माध्यमातून तुम्ही करायचा प्रयत्न करत होते? नाही, असं काही नाही आहे. त्यांचं काम ते करत होते, आमचं काम आम्ही करत होतो. शेवटी राजुऱ्यामध्ये कसं असतं की पक्ष बलाबल वेगवेगळं आहे. शेतकरी संघटनेचं पक्ष वेगळा पक्षाचं काम करतो, काँग्रेस वेगळ्या पक्षाचं काम करतो,
आणि 14ला बीजेपी नवीन आली असल्यामुळे बीजेपीचे पाळेमुळे या तालुक्यात नव्हते. परंतु मग हळूहळू संजय धोटे साहेबांनी आमदारकीच्या आपल्या कार्यकाळामध्ये बीजेपी पक्ष इथं वाढवला आणि त्यांनी चांगल्या प्रकारे या तालुक्याचं नेतृत्व केलं. एक सायलेंट आणि साधा मनुष्य आणि विशेष वकील असलेला मनुष्य असल्यामुळे आमचे जे काही चांगले कामं होते त्याला सुद्धा त्यांनी प्रोत्साहन देऊन पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याने सुद्धा काही वेगळे कामं करण्याचा प्रयत्न केला. पण एकूण या निवडणुकीमध्ये मग पुन्हा काँग्रेस शेतकरी संघटना आणि बीजेपी अशी लढाई झाली. त्यामध्ये मी पुन्हा आणखी आमदार झालो. अच्छा सर, 14 मध्ये अनेक नेते हे 14-19 या कालावधीमध्ये अनेक काँग्रेसचे मातब्बर नेते महाराष्ट्रामधले बीजेपीकडे वळत होते. म्हणजे आपण पाहिलं असे अनेक उदाहरणं देता येईल त्याच्यामध्ये. ईडी, सीबीआय, वेगवेगळ्या म्हणजे स्वायत्त यंत्रणा, आता अशी माध्यमांमध्ये चर्चा आहे की अशा प्रकारे भाजप या पद्धतीने ते राजकारण करून लोकांना आपल्यास करून घेत होती. तर सर, मग तुम्हाला अशी भाजपकडून काही ऑफर होती की तुम्ही एकटं आमदार आहेत बा, तुम्ही आमच्याकडे या, किंवा 19ची विधानसभा निवडणूक तुम्हाला किंवा लोकसभेच्या दृष्टीने कुठल्या तरी याच्याने तुम्हाला भाजपकडून काही ऑफर होती का तेव्हा? नाही, असं मी काही माझं नाव घेऊन काही बोलणार नाही. ऑफर मला पण होती. मला 19 मध्ये पण ऑफर होती, आता पण ऑफर होती निवडणुकीच्या पूर्वी. परंतु मी आणि माझं घराणं हे काँग्रेस पक्षाची बांधील असल्यामुळे मी काही तो कधी विचार केला नाही आणि आता विचार करायचा विषय आला नाही. सर, त्या काळात असं म्हटलं जातं, म्हणजे मोदींनी विकासाच्या नावाने मतं मागितले. मोदींची विकासाची व्याख्या तुमच्या भाषेत काय असेल? किंवा एकंदरीत, कारण की काँग्रेसच्या विरोधात बीजेपी लढली आणि बीजेपीने बहुमत माइंडेडचं सरकार या ठिकाणी स्थापन केलं 14 मध्ये. मग काँग्रेसची याच्यामध्ये निष्क्रियता आहे, भाजपची सक्रियता आहे, की आणखी काही कारण आहेत? 2024 मध्ये नाही, 14 मध्ये. म्हणजे बीजेपी म्हणजे 14 मध्ये निश्चितच म्हणता येणार नाही. परंतु काही गोष्टी ज्या घडल्या की पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं काही विशेष असं जुळलं नाही. त्यामुळे त्यांनी शेवटल्या क्षणी पवार साहेब म्हणा किंवा अजितदादांनी म्हणा, निवडणुकीच्या 8-10 दिवस अगोदर युती तोडली. नाही सर, माझा प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टी म्हणून तुम्ही कुठल्या अँगलने बघता, किंवा काँग्रेसवर त्यांनी जे आरोप केले या आरोपात किती सत्यता आहे? कारण की विकासाच्या नावावर, बेरोजगारीच्या नावावर, महागाईच्या नावावर बीजेपीने 2014 मध्ये मतं मागितली होते. मग 14 मध्ये याला काउंटर तुम्ही कशा प्रकारे केलं? कारण की त्यांनी ज्या प्रकारे मतं मागितले होते, सबका साथ सबका विकास, किसान को 15 लाख रुपए देंगे, 2 कोटी लोगों को नौकरी देंगे, हर घर हर जल, हर घर जल, MSP के आधारभूत किमतीवर शेतकऱ्याला आम्ही शेतमालाला भाव देऊ, या कुठल्याच गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या नाही. आम्ही लोकांना हेच सांगून आलो होतो, कुठे गेले 15 लाख रुपये, कुठे गेल्या 2 कोटी नोकऱ्या, कुठे गेली शेतमालाची किंमत? त्यामुळे लोक काही त्यांच्या बाजूने गेले नाही. परंतु काहीतरी वेगळ्या प्रकारे त्यांचा करण्याचा प्रयत्न होता, तो काही घडू शकला नाही. आणि काँग्रेस त्यावेळेस, काँग्रेस राष्ट्रवादी युती होती आणि बीजेपी सेनाची युती होती. त्या दृष्टीने मग नंतर उद्धव ठाकरे मध्ये आणि बीजेपी मध्ये वैचारिक दृष्ट्या मतभेद निर्माण झाले 19ला. आणि मग उद्धव ठाकरे वेगळे पक्ष काढला आणि मग आमचं सरकार बनलं. तर यामध्ये असं म्हटलं जातं की काँग्रेसच्या काळामध्ये, म्हणजे असं जनमानसात अशी चर्चा आहे, सूत्रांची अशी चर्चा आहे, किंवा एकंदरीत बाहेर चर्चा आहे की तेव्हा हिंदुत्वाचं रक्षण काँग्रेसने केलं नाही, त्याच्यामुळे भाजपने हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी भाजपचा अजेंडा समोर झाला. त्या काळची असं ते बीजेपी म्हणतात, बीजेपी तेच. परंतु असं काँग्रेसने कधीच केलं नाही. काँग्रेस हा सेक्युलर माइंडचा पार्टी आहे. निधर्म आणि कुठल्या धर्मावर आधारित आमचा पक्ष नाही आहे. आम्ही मग हिंदू असो, मुसलमान असो, शीख असो, ईसाई असो, या सगळ्याला घेऊन आम्ही चालणारे आमची पार्टी आहे. त्यामुळे आम्ही असं काही वेगळ्या विचारांना आम्ही हिंदू म्हणून आम्ही मतं मागत नाही आणि आम्हाला तसे लोक मत पण देत नाही. परंतु जरी त्यांनी हिंदुत्वाचा नारा लावला असला तरी
आता जर आपण जर मतदारसंघावाईज किंवा जर बाकीचं बघितलं असेल तर असं काही एवढं काही युपी बिहार सारखं आपल्याकडे पोलरायझेशन झालं नाही महाराष्ट्रात तरी. परंतु काही गोष्टी आमच्या पण चुकल्या. या निवडणुकीपर्यंत जर बोलत झाल्यास लोकसभेमध्ये आम्हाला इतकं प्रचंड यश मिळालं. चंद्रपूरमध्ये आमची उमेदवार 2,60,000 मतांनी निवडून येते आणि विधानसभेमध्ये आम्ही 5 जागा हारतो. तर कुठेतरी आमचंही जे काही नेरेटिव्ह फिक्स करायचा प्रयत्न होता झाला नाही, किंवा ज्या प्रकारे आमच्या नेत्यांनी निवडणूक लढवली पाहिजे होती त्या प्रकारे निवडणूक लढली गेली नाही. सीट शेअरिंग मध्ये खूप वेळ गेला. सर, माझा पुढचा प्रश्न हाच आहे की चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे तुम्ही अध्यक्ष कुठल्या वर्षी झाले? 2023 साली. 2023 साली. मग सर 24 ची निवडणूक तुमच्यासमोर मुख्य निवडणूक होती, कारण तर स्टँडिंग आमदार होते तुम्ही. 19 मध्ये तुम्ही आमदार झाले, म्हणजे 14 मध्ये पराभूत झाले, परत 19 ला तुम्ही कमबॅक केलं आणि आमदारकी किती भाजपचं 19 मध्ये भाजपला 105 बहुमत होतं, 105 मत म्हणजे उमेदवार त्यांचे निवडून आले होते आणि एकंदरीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या सगळ्यांनी मिळून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. त्या सरकारमध्ये तुम्ही भाग झाले. सर, त्यामध्ये मग समोर सरकार चाललं, मग बंडखोरी झाली, मग वेगवेगळे पक्ष फुटले आणि एकंदरीत महायुतीच्या सरकाराला तुम्ही विरोधात बसले. मग हे सगळं हे करताना एक पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एक लोकसभेला ज्या पद्धतीने काँग्रेसला यश मिळालं ते यश विधानसभेमध्ये मिळालं नाहीये. कारण की प्रचंड तफावत आपण पाहतो काँग्रेसच्या यशामध्ये, म्हणजे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये. मग सर, तुम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून सीट शेअरिंग मध्ये तुम्ही अनेक, म्हणजे जसं आपण पाहतोय की चंद्रपूरची जागा जे शेड्यूल कास्ट साठी रिझर्व्ह आहे, त्यानंतर आपण पाहतो की वरोऱ्याची जागा, ह्या अनेक जागा काँग्रेसनी गमावल्या असं याची खंत वाटते का? शेअरिंग मध्ये कुठंतरी आपलं चुकलं याचं चिंतन होते का काँग्रेसकडे? नाही, कसं असते की जिंकला जिता व सिकंदर आणि पराभूत झाला म्हणजे त्याच्यावर सगळेच लोक खापर पडतात. आता काही जागा अशा आहे आमच्या, जसं चिमूरची जागा होती, राजगडची जागा होती, बरोबरीमध्ये आमचे नेते वडेट्टीवार साहेब ते निवडून आले. पण ते 3 जागा आम्ही कधी हारणार नाही असं आम्हाला वाटत होतं. राजुऱ्यामध्ये तर माझा पराभव होईल असं कोणालाच वाटतं नाही. बरोबर. राजुऱ्यामध्ये जो निवडून आला त्याला पण वाटलं की नाही मला माहित नाही, पण तो सटप साहेबांची आमची फाईट दोघांची होती आणि तिसरा निवडून आला. आणि चिमूरमध्ये सुद्धा सतीश वारदुरकर हा 100% विजय होईल अशी प्रत्येकाला खात्री होती. आता बल्लारशा, चंद्रपूर आणि वर्ध्याची जागा या जागेमध्ये थोडस कमी जास्त होतं. शेवटी पक्षाचा निर्णय आणि सेटचा निर्णय असतो. परंतु बल्लारशामध्ये आणि चंद्रपूरमध्ये जे मतदान आम्ही पक्षाने घेतलेलं आहे, काही ते मतदान काही कमी नाहीये. चंद्रपूरमध्ये 84,000 मतं आमच्या उमेदवाराला मिळाली. बल्लारशामध्ये सुद्धा 80,000च्या वर आमच्या उमेदवाराला मतं मिळाली. शेवटी हारजीत तर होणारच आहे, परंतु मतदान काही असं वन साइडेड मतदान झालं नाही की काही 10,000 20,000 मतं घेतले आमचा उमेदवार पडला. बरोबर. 10,000 मतांना. सर, याच्यामध्ये आपण पाहतो की वरोऱ्याची जागा, म्हणजे प्रतिभाताई धानोरकर विद्यमान खासदार आहेत, त्यांनी 19चे विधानसभा निवडणूक म्हणजे आमदार झाल्या आणि स्टँडिंग आमदार काँग्रेसचा होते तिथे. त्यानंतर ती सीट महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसच्या वाटेला गेली. तत्पूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा काँग्रेसकडून अनेक लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार होते, म्हणजे दिवंगत खासदार बळभाऊ धानोरकर यांचं दुःखद निधन झालं आणि त्याच्यानंतर आता खासदार कोण होणार तर अशा ह्याच्यामध्ये. तर मग ह्या प्रतिभाताईंना जो संघर्ष करावा लागला तिकीटसाठी आपण पाहिलं, तर मग तो संघर्ष आणि स्टँडिंग आमदार असताना म्हणजे सीट ती आपल्या हातून निसटली, याचं कुठेतरी शल्य मनात आहेत का? नाही, शल्य जरी म्हणत असलं तरी महाराष्ट्र राज्याचा जर निकाल बघितला तुम्ही तर कधीही न विश्वास करणारा 16 जागा आल्या काँग्रेसच्या. याचा विचार करा, चांगले चांगले लोक पडले, बाळासाहेब थोरात पडले, पृथ्वीराज चव्हाण पडले, यशोमती पडली,
नानाभाऊ पटेल सारखा मनुष्य 200 मतांना आला. विजय वडेट्टीवार 25,000 याचा 10,000 12,000 आला. त्यामुळे कुठेतरी म्हणजे एकतर नेगेटिव्ह वेव्ह चालली म्हणा, किंवा जे म्हणतात ईव्हीएमचा मशीनचा विषय आहे म्हणा, काहीतरी गडबड नक्की झाली आहे. असं कधीच होऊ शकत. ईव्हीएम विषयी तुमचं काय मत आहे? अनेक लोक बोलताय, मी का बोलू, मी काही तज्ञ तर नाही आहे, पण अनेक लोक म्हणून राहिलेले आहे की ईव्हीएमची गडबड आहे, ईव्हीएमची गडबड आहे. आता गडबड आहे म्हणण्यावाल्याला सिद्ध करून दाखवावं. परंतु महाराष्ट्रामध्ये असो का देशामध्ये असो, अनेक पुन्हा काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेलेले आहेत. पण एक मला वाटते की बा या मोदी साहेबांनी सुद्धा जे प्रगत देशामध्ये आता ईव्हीएमला संपवून तिथं बॅलेटवर निवडणूक होऊन राहिलेल्या आहे, बॅलेटवर. मग आपल्या देशामध्ये असं करायला काही हरकत नाही. जो लोक ओरडून राहिले ना, सर भारतीय दूध पाणी का पाणी हो जाएगा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनेच ईव्हीएम आणली असं त्यांचा आरोप आहे सर. बरोबर आहे ना. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ईव्हीएम आणली, म्हणजे प्रधानमंत्री मनमोहन सिंगच्या काळामध्ये ईव्हीएम आली. 2004 मध्येच काँग्रेसचं राज्य आलं, 9 मध्ये पण काँग्रेसचं राज्य आलं. परंतु आता काही तज्ञ जे म्हणून राहिलेले आहे की या अशी मशीन हॅक होऊ शकते, या मशीन मध्ये अशी गडबड होऊ शकते, तर जर असं प्रगत राष्ट्रामध्ये समजा जर ईव्हीएम बंद झाला असेल आणि पोस्टल बॅलेट किंवा बॅलेटवर निवडणूक होत असेल, आपल्या देशामध्ये करायला पाहिजे. जे काही आहे ते जे ओरड आहे थांबवत जाईल. सर निवडणुकीच्या 2024 मध्ये राजुरा मतदारसंघामध्ये तुमचा मुख्य विरोधक कोण वाटत तुम्हाला? आमचा पारंपरिक विरोधक आहे आमचा शेतकरी संघटना. शेतकरी संघटना मुख्य विरोधक. मग तेव्हा तुमचा मुख्य विरोधक हा बाजूला राहिले आणि तिथे तुमचेच विरोधक म्हणजे काँग्रेसचे विरोधक भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले आणि तेही राजुरा म्हणजे तुमच्या मतदारसंघातले बाहेरचे उमेदवार आहेत. म्हणजे तर ह्या एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की मग असं कसं काय डायव्हर्जन झालं असावं लोकांचं? आता कसं झालं काय झालं आता आम्ही काय सांगू, तुम्हाला कल्पना आहे त्याच्यामध्ये. अमरनाथ चटप साहेबांना स्टेटमेंट केलं होतं एक पैसा नावाचा एक उमेदवार उभा होता म्हणून. अच्छा. आणि काही प्रत्येक गोष्टीला कारण असतात, अनेक कारण झाले. बाहेरून लोक आले, कडचंदूरला 61 लाख रुपये पकडले गेले. अच्छा. बाउन्सर्स आणले गेले, ते फिरत होते अनेक ठिकाणी, त्यांना पोलिसांना हाकललं गेलं. अच्छा. असे प्रकार घडले गेले. त्याबद्दल काय बोलत आम्ही? सर मग असे प्रकार जर मतदारसंघात घडत असतील तर तुमची काय भूमिका राहील याच्यावर? हे चुकीचं आहे. नाही चुकीचं आहे. जेव्हापासून 48 आवर्स जेव्हा प्रचाराला बंदी होते, बंदी होत होते, म्हणजे प्रचार जेव्हा बंद होतो त्या दरम्यान खरं पाहिलं तर मतदारसंघाच्या बाहेरचा मनुष्य कोणी मतदारसंघात थांबला नाही पाहिजे. ही निवडणूक आयोगाची भूमिका आहे. परंतु मतदान 48 आवर्सच्या दरम्यान मतदारसंघाच्या बाहेर जवळपास हजारो लोक इथं आले आणि त्यांनी सर्रास पैशाचं वाटप म्हणा किंवा मतदारांना धाक दाखवणं वगैरे प्रक्रिया सुरू केली. अनेक कार्यकर्त्यांनी पोलिसला फोन केले, गडचंदूरसारख्या ठिकाणी पैसे पकडले गेले. रात्रभर तिथं पोलिसांनी कार्यकर्ते एका ठिकाणी होते. ज्युतीला पैसे पकडले गेले, ज्युतीला हाकललं गेलं, गोंडपिंपळामधील लोकांना हाकललं गेलं. असे अनेक प्रकार घडले, परंतु प्रशासनही ठप्प होतं. तुम्हाला काय वाटतं की जनतेतला मनातला आमदार आहेत की जे विद्यमान आमदार आहेत आता ते जनतेतल्या मनातले आहेत की या सगळ्या प्रोसेस म्हणून झालेले आहेत? नाही, ते इतक्या लवकर काही सांगू शकत नाही. जनतेचा मनातला आहे की जनतेच्या बाहेरचा आहे ते कालांतराने कळेल ना. तर ज्याला आमदार होऊन महिनाभर झालेला आहे, जेव्हा 2-3 वर्षाची त्याची कारकीर्द होईल आणि लोकांना कळेल की कशा आहे काय, तेव्हा लोक मग ते फरक पडेल. वामनराव चटप चांगला का सुभाष धोटे चांगला का संजय धोटे चांगला का हा नवीन आमदार चांगला. अच्छा. सर एकंदरीत आपल्याला असं म्हणायचं की जनता कामावरून त्यांच्या निर्णय देतील की आमदार कोण चांगला, असं सध्या तरी मला वाटत नाही. म्हणजे कामावरून म्हणजे कुणाचं काम चांगलं, ज्याचं काम चांगलं तो नेता चांगला असं जनतेचं, असं आता सध्या तरी मला वाटत नाही. अच्छा अच्छा. सर आता आपण रॅपिड फायर कडे ओढूया. मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार, त्याच्यापैकी एकच निवडायचं सर तुम्हाला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कुणाचा कार्यकाळ तुम्हाला सर्वाधिक आवडला? देवेंद्र फडणवीस की मग विलासराव देशमुख? विलासराव देशमुख. भविष्यात जर मंत्री व्हायची संधी आली तर कुठलं खातं घ्यायला आवडेल, कृषी की उद्योग? नाही, आता मी काही निवडणूक लढणार नाही, त्यामुळे मला मंत्री व्हायचा विषयच नाही.
अच्छा, म्हणजे याच्यानंतर तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरणार नाही. अच्छा, म्हणजे विधानसभेच्या तरी. विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही उतरणार नाही. अच्छा. सर, त्यानंतरचा प्रश्न, राष्ट्रवादी कुणाची, अजित पवारांची की शरद पवारांची? शरद पवारांची. शरद पवारांची. शिवसेना कुणाची, एकनाथ शिंदे, बाळासाहेब ठाकरेची. एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? बाळासाहेब ठाकरेची. बाळासाहेब. आता सर 2 गट झालेत ना त्याच्यामध्ये, एक निवडावं लागेल सर. बाळासाहेब ठाकरेची. बाळासाहेब ठाकरेचे. एकंदरीत हे आमचे राजुरा मतदारसंघाचे माजी आमदार सन्मान्य सुभाषभाऊ डोटे होते, जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. यांच्याशी आपण खास बातचीत केली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.